हॅलो अँड गुड मॉर्निंग पब्लिक. आज आपल्या दुसऱ्या दिवसाची ही सुरुवात सकाळ सकाळी आणि मला लागली आहे ड्युटी पाला कापण्याची. शेडमध्ये पाला आणून ना आळ्यांवरती आपण टाकून घेतली तिसरी पिढींच्या याच्यामध्ये आणि जो बेड होता ना तो काढून टाकला. उरलेल्या आळ्यासुद्धा आपण शिफ्टिंग वगैरे करून घेतल्या आहेत. साईज वगैरे त्यांची लहान आहे, तुम्हाला दिसत असतील आता व्हिडिओमध्ये. तर बाहेर आपण वातावरण बघून घेऊयात. पावसाच्या वातावरणामुळे ना आपण अगोदरच जरा फिडिंग वगैरेसाठी ना पाला हा काढून ठेवतो शेडमध्ये, जेणेकरून नंतरून ओला पाला त्यांना गेला नाही पाहिजे म्हणून जरा जास्त काढून ठेवतोय की इन फ्युचरच्या हिशोबाने चांगलं. पावसाचा अंदाज आपण सांगू नाही शकत, त्यामुळेच. आता दुसरी गोष्ट अशी की पाला आपण टाकताना ना त्यांचा साईज ना खूप पटापट वाढते. आळी आपण ज्यावेळेस आता तुम्ही पाहिली असेल ती तांदळाच्या दाण्या एवढी होती ना, आता ती दिसते आपल्या डोळ्यांनी सफेद. आणि ही अजून यांची साईज वाढणार आहे. यावेळेस आपण पूर्ण जरा नियोजन केल्यामुळे ना मला स्वतःला जरा चांगलं वाटतं. आळ्या पण तुम्ही पाहून घ्या, चांगल्या दिसत आहेत तशा वाढलेल्या वगैरे मस्तपैकी. काही जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की बाबा काहीतरी चुकतंय वगैरे, किंवा हे सुद्धा करू शकतो असतो. पण जाताना मला ही एक गोष्ट दिसली, ती दिसतंय तुम्हाला, हा स्पायडर, आणि तो आळ्या खातोय माझ्या. याचा तर गेम वाजवणार आहे मी. पण ह्या पण गोष्टी आहेत, हे निरीक्षण करून पाहाव्या लागतात आपल्याला हळूहळू. आता तो कुठून आला ते तर नंतर बघूयात, पहिला याचा गेम वाजव.